ची उंची आहे ना ही समुद्र सपाटीपासून 2851 फुट है। सो है गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तो माय नेम इज़ सौरव पटेल। तो हमारा ब्लॉग बनने वाला है कॉलेज ट्रिप पे। सारे कॉलेज फ्रेंड्स से और ट्रिप जाने वाले कोकण साइड। तो मैंने सब अलग अलग प्लेसेस डाले अच्छे अच्छे। आई श्योर आपको अच्छे लगे और अच्छे लगेंगे। लगे नहीं हो गए, अच्छे लगेंगे। तो निकलते हैं अभी जाने के लिए। छः हो गए तो निकलते हैं अभी जाने के लिए। मिलते हैं आपको आगे। हो चुके हैं अभी जाने के लिए, 7 बज गए। आते आते गाड़ी में सब लोग इधर आ चुके हैं। तेरे गीतों में मुझे ढूंढे जग सारा, छूकर मेरे मन को किया तूने इशारा। बदलाए मौसम लगे प्यारा जग सारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा। जाने कौन है मेरी मैं ना जानू ये मगर जहाँ जाऊँ मैं करूँ मैं तेरा जीती हुई बाजी लगती हम लोग पहुंच चुके हैं कोकण में। तो अभी जाने वाले पाली में। तो 9 बजे पहुँचे हम इधर। अभी निकलते जाने के लिए। तो जा रहे हैं अभी बालेश्वर मंदिर के दर्शन करने के लिए अंदर। सब तो बहुत भीड़ है इधर। जा रहे बस के पास, कुछ दिखा नहीं सका मैं आपको। उधर मंदिर में बहुत भीड़ है और कैमरा अलाउड नहीं था। सॉरी गाइस, अगर पेज दिखाऊंगा मैं जरूर। सर लोग बोल रहे चलो, अगला जरूर दिखाऊंगा मैं आपको। जंजीरा मिलते हैं अभी आगे। ये जंजीरा स्पोर्ट के पास बस सर लोग नहीं बोलते, बोले जा नहीं सकते, बोले बहुत भीड़ है। देख सकते हो आप सामने है जंजीरा स्पोर्ट। बस सर लोग नहीं बोलते। दिखाएंगे बीच आपको। ओ बीच पहुंच चुके हैं हम लोग। व्यू देख लो आप सब। व्यू देखो भाई लोग, व्यू बाकी भाई बहुत खतरनाक व्यू है इधर, बहुत खतरनाक। एकदम मस्त हवा आ रही है भाई लोग। ये दादू भाई हमारे साथ है। भाई सीन मतलब सीन ही इधर बहुत खतरनाक। बहुत फोटो वीडियो खींच लिए। अभी जाते होटल में, मतलब बहुत मजा आ गए भाई लोग। आप लोग विजिट करना है एक बार। तो फोटो वोटो खींच लिए। अभी जाते हैं होटल में। होटल में खाना पीना हो गया। मिलते हैं अपन लोग सुबह में। कल चुके अभी जाने के लिए शिववर्धन के लिए जाते। अभी मंदिर है उधर, टेम्पल। तो गणपति पूरे कैंसिल हो गए। मैं आपको एक बात बोलना चाहता हूँ भाई लोग, कभी भी आओगे ना कोकण, कॉलेज ट्रिप की तरफ से आना मत, कुछ फ़ायदा नहीं होता। 2-3 प्लेस कैंसिल हो गए हमारे। चलो मिलते हैं आपको मंदिर पे। आ चुके हम लोग अभी शिववर्धन बीच पे। बाद में टेम्पल जाएंगे। सर लोग इधर फोटो वीडियो खींच रहे। तो 2-3 फ़ोटो निकालेंगे, फिर इंस्टा भी डालेंगे। तो वो जाएगी राइड पूछने के लिए। भैया कितना रुपये राइड है? कितना रुपये राइड है? 200 रुपये दोघांना रे। दोघांना 200 का? 200 रुपये राइड है। जाते अभी जाएंगे जादू में। तो खतरनाक है भाई बीच बहुत। निकालेंगे फोटो वीडियो हमारे, फिर जाएंगे राइड। राइड करने के लिए भाई चला रहे। चला ना जल्दी से। अभी सौरव भाई चला रहे गाड़ी। बहुत मजा आ रहा है। चुके अभी बीच से इधर से। अभी सर लोग वो नाश्ता पानी खिलाएंगे अगली बार। फिर और एक बेच है अभी आगे,
आगे मिलते हैं नाश्ता पानी करके तुमको। तो मेरे को पता नहीं था इधर टेम्पल है, मेरे को लगा कि बीच है। अभी जा रहे हैं दर्शन करने के लिए हरिहरेश्वर टेम्पल के बाद। अगर मोबाइल अलाउड नहीं था तो भी आपके लिए मैंने किया दिखाने के लिए। इधर हरिहरेश्वर बीच है, देख सकते हो। ये हरिहरेश्वर बीच। अभी जाएंगे उधर घूम के। इधर सर लोग बोले इधर फ़ोटो वीडियो खींच लो बोले। अभी जाते थोड़े फ़ोटो वीडियो खींचते फिर जाते बीच में। जा रहे ऊपर हम लोग को, तो देख सकते हैं आप लोग बीच। इतना खतरनाक व्यू है तो जा रहे हैं हम लोग ऊपर। अभी बुला कर ये ले रहे भाई, ऐसा मत करो मेरी जान। भाई लोग देख सकते हो आप व्यू कितना जबरदस्त है। तो भारी गणे एक नंबर व्यू है भाई लोग। देखो एक बार तो भाई व्यू मतलब व्यू एक नंबर डायरेक्ट पूरे पैसा वसूल काम है इधर। देखो भाई लोग एक बार व्यू देखो। हरिहरेश्वर टेम्पल हो गया, दर्शन ले ले, बीच दिखा दिया। अभी जा रहे प्रतापगढ़ ना जाते हैं अभी प्रतापगढ़। तो गाइस सीन ऐसा हो चुका है कि हमको हरिहरेश्वर टेम्पल पे टाइम हो गया है, इसके लिए हम प्रतापगढ़ जा चुके नहीं, मतलब जाने वाले, कल जाने वाले। आज हम आ चुके हैं रायगढ़ पे। देख सकते हो ऊपर रायगढ़ है, इधर हम लोगों ने रूम किया है। तो रायगढ़ हो गए, उसके बाद हम निकलेंगे प्रतापगढ़ के लिए। अभी जाएंगे, खाएंगे, पियेंगे, सोएंगे, उसके बाद मिलेंगे सुबह में। सबको मेरी तरफ से गुड मॉर्निंग। सबको मेरी तरफ से गुड मॉर्निंग। तो जा रहे हैं अभी रायगढ़ ऊपर जाने के लिए निकल गए हैं। सर लोग बीर लोग फ्रेश हो गए, अभी निकलते हैं। हम सर लोग को बोले थे ये ट्रैकिंग करके जाते हैं, बस सर लोग बोले लिफ्ट से जाते हैं, बोले इसके वजह से हुआ नहीं। तो जाते हैं अभी लिफ्ट में। तो फाइनली हम लोग पहुँच चुके हैं रायगढ़, देख सकते हैं आप लोग। भाई एक ड्रीम कंप्लीट हो गया है रायगढ़ पे आने का। जा रहे हैं अभी ऊपर। रायगडावर ओपिनियन आलात ना, ही आपल्या रायगड किल्ल्याची ओपिनियन दे रे। तुम्ही सगळे किल्ला बघायला मागच्या बाजूने आलात। रायगडाची समोरची बाजूमध्ये पायऱ्यांचा रस्ता त्या साईडला आहे, आपण पुढे जाऊन पाहू। 2000 पायऱ्या आहेत, 3.5 किलोमीटर अंतर आहे, 2 तास लागतात पायी असं म्हटलं तर। ती किल्ल्याची समोरची बाजू। रायगडाची उंची आहे ना, ही समुद्र सपाटीपासून 2851 फूट आहे। तुम्ही खाली गाडी पार्किंग केलीत ना, तिथून इथपर्यंत आहे 1350 फूट आहे बघा। हा गड शिवाजी राजांनी जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांकडून जिंकून घेतला। 15 मे 1656 ला महाराजांनी हा डोंगर जिंकला। 1656 ते 1670 पर्यंत महाराजांनी किल्ल्याची बांधकामे केली। ही बांधकामं सगळी महाराजांच्या काळात झाली बघा। हा गड बांधायला 14 वर्ष लागले। 14 वर्षामध्ये या किल्ल्यावर काय काय बनलं माहितीये का? अशा 350 इमारती बांधल्या, 11 तलाव बांधली, 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या हिरो जिंदुरकरांनी। गडाचे आर्किटेक्ट हिरो जिंदुरकर त्यांनी स्वतःचं घर विकून हा किल्ला बांधलाय। पण तुम्हाला किल्ला पूर्ण बघायचा असेल तर 2 दिवस गडावर राहावं लागेल। एवढा मोठा किल्ला आहे, 1200 एकरचा किल्ला आहे। 1200 एकर मध्ये किल्ल्यावर 45 पॉईंट पाहायला भेटतात। पण आपण महत्त्वाचा बाल्य किल्ला फिरणार आहोत बघा। किल्ल्याला सर वरून 4 टोक आहेत। किल्ल्याच्या पूर्वेला तो भवानीचा कडा, लास्ट टोक दिसते बघा तिकडे आडवं समोर, तो भवानीचा कडा। किल्ला तिथपर्यंत, ही पूर्व दिशा। पश्चिमेला हिरकणीचा बुरुज आहे। तुम्ही सगळ्यांनी हिरकणीची स्टोरी ऐकली असेल। हिरकणी बाळासाठी कडा उतरला ना, हाच कडा या कड्याचं लास्ट टोक आहे। तुम्हाला आतून दाखवतो, ही दक्षिण दिशा आणि किल्ल्याच्या उत्तरेला टकमुक टोक आहे। जो चोरी लबाडी फितुरी करेल, टोकावर न्यायचे
पोत्यात वरायची आणि खाली ढकलायची. अशी या गडाला 4 टोकं आहेत बघा. शिवाजी राजे हा गड जिंकायच्या अगोदर या किल्ल्याचं पूर्वीचं नाव रायरीचा डोंगर, हे नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. पण इतिहासामध्ये हा सर डोंगर आहे ना जावळी खोऱ्यामध्ये येतो. हे जावळी खोरं कुठून चालू होतं माहितीये का? त्या डोंगराच्या मागे प्रतापगड आहे. इकडे प्रतापगड आहे, तुम्ही प्रतापगड पाहिला असेल किंवा नसेल पाहिला, पण प्रतापगडापासून ते कोकण दिव्यापर्यंत खालचं जंगल आणि खालचे गाव आहेत ना सर, त्याला जावळीचं खोरं असं म्हणतात. हे जावळीचं खोरं पूर्वी इतकं घनदाट जंगल होतं की काही इतिहासकारांनी त्या जंगलावरती एक म्हण रचली. ही म्हण अशी आहे की आपल्या डोक्यातली छोटी शिवू असते ना, ही जर आसवलीच्या केसात सोडली तर शोधली तर सापडेल, पण जावळीच्या खोऱ्यामध्ये हत्ती सोडले तर पूर्वी सापडू शकत नव्हते बघा. कारण की हे जंगल इतकं घनदाट होतं की दिवसा सूर्याचं किरण जमिनीवर पोचत नव्हतं. हे जावळीचं खोरं आणि हा रायरीचा किल्ला जिंकण्यासाठी आहे ना, महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांकडे 3 महिने युद्ध केलं. जावळीचा मोरे हा मराठी सरदार होता, हा आदिलशाहीला चाकरी करायचा. त्या 3 महिन्याच्या युद्धामध्ये त्या मोऱ्यांचा भाऊ मारला गेला. चंद्रराव मोरे शिवरायांना घाबरला आणि गडाच्या पायथ्याला शरण आला. 15 मे 1656 ला 56 ते 70 पर्यंत गडाची बांधकामं झाली. 1671 ला महाराज गडावर राहायला आले. 1674 राजांचा राज्याभिषेक झाला म्हणजे 1680 ला महाराजांचं रायगडावर निधन झालं. ही माहिती आपण पुढे जाऊन घेणार आहोत. तुम्ही उन्हाळ्यामध्ये हा गड फिरायला आलात तर गडावरून तुम्हाला 8 किल्ले दुसरे बघायला भेटतात. प्रतापगड, राजगड, तोरणा, लिंगाणा, महाबळेश्वर, चांभारगड असे 8 किल्ले गडावरून दिसतात. पण आज क्लायमेट बरोबर नाही तेव्हा आपल्या एकही किल्ला पाहायला भेटणार नाही. जर दिसले तर मी तुम्हाला दाखवतो. ही बांधकामं सगळी शिवरायांच्या काळातली कामं. ज्यावेळी हा डोंगर मोरे वापरायचं ना, मोरे या डोंगराचा उपयोग कैदी ठेवायला करायचा. शिवाजी राजांनी राजधानीसाठी निवड केली. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड पुणे जिल्ह्यामध्ये येते. रायगड किल्ला स्वराज्याची दुसरी राजधानी. तुम्ही रोपे नेला तर रोपे 96चा. या पायऱ्या आपण चढलो इथपर्यंत, ह्या पायऱ्या आत्ताच्या 2007 साली गेल्या. ही मागची घर आहेत ना, हे लोकांना राहण्याची रूम एमटीडीसीच्या. सध्या एमटीडीसी बंद आहे, पर्यटकांना राहायला परमिशन नाहीये बघा. या गेट पासून महाराजांच्या काळातलं काम चालू होतं. हा दरवाजा आहे ना, हा मेणा दरवाजा. मेणा म्हणजे पालखीचा प्रकार. रायगडाचा मेन दरवाजा हा नाही, तो महादरवाजा पायऱ्यांच्या रस्त्याला. हा मेणा म्हणजे पालखीचा प्रकार. तुम्हाला पालखी माहिती असेल, पालखी ओपन असायची, मेणा पॅक बंद असायचा. शिवाजी महाराजांच्या राण्यांचा मेणा ह्या गेट मधून बाहेर सूर्योदय सूर्यास्त पाहायला यायचा. म्हणजे गेटचं सर नाव मेणा दरवाजा बघा. शिवाजी राजांना 8 राण्या होत्या, तुम्ही इतिहासामध्ये वाचला असेल. त्यांच्या 6 राण्या गडावर राहायच्या, त्यांचे महाल पुढे आहेत. पण हा किल्ला बघताना तुम्हाला एक पहिला प्रश्न असा पडला असेल की या गडावर 350 इमारती होत्या, पण याच्यावर छत वगैरे होतं की नव्हतं, हा आपला पहिला प्रश्न पडतो. याच्यावर छत काय होतं? सागाची लाकडं, मातीची कौलं आणि पैठणी कपड्याने गड सजवलेला. इंग्रजांनी गडावर तोफा टाकल्या. हा समोर खालचा डोंगर दिसतोय बघा तुम्हाला, हा पोटल्याचा डोंगर. इथून इंग्रजांनी गडावर तोफींचा मारा केला. 10 मे 1818 ला कर्नल प्रॉतर मेजर हॉल या ब्रिटिशांनी गडावर तोफा टाकल्या आणि हा किल्ला जळाला. किल्ला जळायला 11 दिवस लागले. 11 दिवसामध्ये रायगडाचं लाकडी काम जळालं आणि दगडी बांधकाम तसंच राहिलं बघा. आणि दुसरा प्रश्न असा पडतो की गड बांधायला लागणार हा दगड कुठून आणला असेल? हा दगड पायाने शक्य नव्हतं, पण काय केलं माहिती का? गडावरचा दगड काढला. जिथून दगड काढले तिथे मोठे खड्डे झाले. खड्ड्यांची तलावण टाक्या केल्या आणि दगडांची बांधकामे केली. म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारले. पिण्यासाठी पाणी झालं, बांधकामासाठी दगड पण निघाला. हे काम जॉईन करा आपण वाळू सिमेंट वापरतो, त्यावेळी चुना, गुळ आणि शिसं वापरले. त्याच्यामुळे इमारती आपल्याला आजही भक्कम पाहायला भेटत बघा. हा मेणा दरवाजा. आता आपण एक राणीमाल पाहूया. महाराजांच्या राण्यांचा मेणा त्या गेट मधून येणं जाणं करायचं, पण त्या गेटचं नाव मेणा दरवाजा. शिवाजी राजाने 8 राण्या होत्या, आपण इतिहासामध्ये वाचतो. महाराजांनी 8 लग्न करण्याचं कारण काय होतं माहितीये का? शिवाजी राजांकडे सैन्य कमी होतं. मग महाराजांनी काय केलं माहितीये का? तर त्यावेळेची मोठमोठी घराणी. आता आपल्या गावचा प्रमुख सरपंच महाराजांच्या गावात एखादा सरदार असेल, एखादा पाटील असेल, त्या घरांशी आपल्या सोयीर संबंध जोडले. ती लोक आपल्या सोबत येतील, तिथला गाव आपल्या सोबत येईल किंवा उद्या आपल्या विरोधात जाऊ शकत नाही, या हेतूने राजाने 8 लग्न केली. हे राजांचं त्यावेळेचं राजकारण बघा. 8 राण्यांपैकी 6 राण्या त्यांच्या आहे ना गडावर राहायच्या. हा एका राणीसाठी 1 महाल बांधलेला. 1 महाल जर पाहिला तर 6 महालांची त्यातलं सेवे बघा. जर 8 राण्या होत्या गडावर 6 राण्या राहायच्या, तर आपला प्रश्न असा पडतो 2 राण्या राहायच्या पुढे. त्यांची पहिली पत्नी सईबाई संभाजी महाराजांचे तर राजगडावरती वारल्या. सईबाईंच्या नशिबी रायगड किल्ला पाहणं नव्हतं. संभाजीराजे 2 वर्षाच्या असताना 1659 ला सईबाई राजगड किल्ल्यावरती वारल्या. एक राणी खाली पाचडगावात राहायची. पाचडगाव तुम्हाला लागलं असेल. जिजाऊंचा वाडा, जिजाऊ महासाहेबांची समाधी पाचडला आहे. जर पाहिलेलं असेल जाताना पाहून जा. त्यांच्या सेवेला 3 नंबरची आणि पुतळाबाई खाली पाचडला राहायच्या. 6 राण्या गडावर राहायच्या. सईबाई, सोयराबाई, काशीबाई, पुतळाबाई, सगुणाबाई, सकवरबाई, गुणवंताबाई, लक्ष्मीबाई अशा महाराजांना 8 राण्या होत्या. तुम्हाला समोर विटेचं बांधकाम पाहायला भेटतं. पेशव्यांच्या काळातलं दगडाचं बांधकाम महाराजांच्या काळातलं. संभाजी महाराजांच्या नंतर 6 महिन्याने किल्ल्याला मोगलांचा वेढा पडला. 1691 ला त्या वेड्यामध्ये मोगलांनी काही नासधूस केली आणि 1733 ला गडावर पेशवे आले.
पेशव्यांनी काही काळाची डागडुजी केली, त्यांच्या काळातलं वीट बांधकाम अर्ध आहे, अर्ध वीट बांधकाम आताच्या काळातलं आहे बघा, म्हणजे आता आर्किओलॉजिकली केलेलं आहे बघा. तर हा किल्ला जर तुम्ही चारी साईडने पाहिलं तर सर, तर किल्ल्याच्या चारी साईडने उंच डोंगर आहेत. ह्या डोंगरांना सह्याद्रीच्या रांगा असं म्हणतात. रायगडाला चारी साईडने सह्याद्री वेढले, पण गडाचं वैशिष्ट्य असं आहे की कोणताही डोंगर रायगडाला जॉईंट नाही. कमलाचं फुल कसं एका कळीपासून उगम होतं, तसं रायगड सह्याद्रीमध्ये एका शिवलिंगासारखं उभं आहे. एकच दगड 1200 एकरचा आहे. आणि हिरोजी इंदुलकरांनी हा रायगड किल्ला स्वराज्याच्या राजधानीसाठी बांधला. राजधानीसाठी किल्ला हिरोजीने असा बांधला की हिरोजीने किल्ल्याबद्दल गॅरंटी काय दिली की संध्याकाळी रायगडाचा गेट बंद झाला ना सर, की गडावर खाली जायची हिंमत होईल ही पाण्याच्या धारेला, आणि गडावर चढायची हिंमत होईल ही सरसरत्या वाऱ्याला. असा अभेद्य आणि बुलंद हिरोजी इंदुलकरांनी स्वराज्याची राजधानी बांधलेली आहे बघा. हा एक राणी महल पाहिला की 6 मालांची रचना सेम आहे. पहिलं चौथं राण्यांचं हॉल, मागे बेड, वरती हवा घेण्याची खिडकी, खाली राण्यांचं टॉयलेट. आता सगळं सर पडलेलं आहे. आता आपण मंत्र्यांची घरं पाहायला जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे सगळे 6 राणी महाल, आणि महालासमोर जे ओटे आहेत ना की दास्यांची घरं. आता नोकर असतात ना, राण्यांच्या सेवेला दासी नोकराने असायच्या, ते इथे राहायच्या. राणीला काम लागलं की दासी आत जायची, काम करायची, विश्रांती घ्यायची. हा दासी गोडा सर्वण गोड म्हणजे नोकरांची राहण्याची जागा बघा. हे सगळं राणी महाल. तो पालखी दरवाजा खाली गेट असतो समोर कमानीवाला. शिवाजी महाराजांची पालखी पायी मार्गाने किल्ल्यावर यायची ना, या गेट मधून किल्ल्याच्या आतमधून करायची. याचं नाव पालखी दरवाजा, याचं नाव मेणा दरवाजा. रायगडाची मागची बाजू ही, रायगडाची समोरची बाजू ही. पुढे जाऊन आपण पाहणार आहोत बघा. मेणा आणि पालखी फरक काय माहिती का? मेणा पॅक बंद, पालखी ओपन बघा. समोर तुम्हाला खाली काही चौकोनी घरं पाहायला भेटत खालच्या साईडला. अष्टप्रधानांचे वाडे. शिवाजी राजांचे 8 मंत्री होते. हंबीरराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निळकंठ, निराजीरावचे अनाजी पंत. तुम्ही सगळ्यांनी संभाजी महाराजांची सिरियल पाहिली असाल तर तुम्ही अनाजी पंताचा इतिहास ऐकला असेल. संभाजी महाराजांनी अनाजी पंतांना हातबाहेर खाली दिलं. या गडावर नाही, इथून 70 किलोमीटर सुद्धा गाडी ना, तिथं अंड्याचा माळ आहे, तिथे अनाजी पंतांना हाताच्या बाहेर खाली दिलं. लोक आल्यानंतर विचारतात की इकडे अनाजी पंत कुठे राहायचे, पण कोणता मंत्री कुठे राहायचा ना याची बाहेर पाठी नाही, तर म्हणजे सांगता येणार नाही बघ कुणाला. मंत्र्यांची घरं ही, आपल्या मंत्र्यांचे बंगले, महाराजांच्या मंत्र्यांचे बंगले, त्यांचे ऑफिसर पुढे आहेत बघा. इथे वरती 4 वाडे आहेत, तिकडे पडलेल्या 5 आणि याच्या खालच्या साईडला 3 आहेत. राष्ट्रप्रधानांचे वाडे बघा. आणि इथे समोर 3 खड्डे आहेत. ही मुलं गेली आपण पाहूच बघा. पहिला खड्डा जाळीवाला आहे ना सर, 22 फूट खाली खोल आहे. दगडाचा मधला 20 आणि तिसरा 15 फूट खाली खोल आहे. शिवाजी राजांच्या काळात या खड्ड्यांच्या आतमध्ये धान्य ठेवायचे. धान्यांचं कोटर असं म्हणतात. धान्य काय ठेवायचे? शेतूरने गडाला वेढा मारला तर खाली जाणं शक्य होत नव्हतं, पण राजांच्या काळात अगोदर साठा केला जायचा. महाराजांच्या नंतर या गडावर पेशवे आले 1733ला. पेशव्यांनी कैदी ठेवले, याला कैद्यांचं कोटर असे म्हणतात. राजांच्या काळात धान्य, पेशव्यांच्या काळात कैदी. महाराजांच्या काळात कैदी या गडावर ठेवत नव्हते. साताऱ्यामध्ये वासोटे नावाचा किल्ला आहे ना, तिकडे महाराजांच्या काळात कैदी ठेवायचे. स्वराज्याचा मेन धान्यासाठी पन्हाळा किल्ल्यावर ठेवायचा. आजही आपल्याला तिथे कोटर पाहायला भेटत. गंगा, यमुना आणि सरस्वती. स्वराज्याचा मेन धान्यासाठी पन्हाळ्यावरती व्हायचा. या ठिकाणी धान्य ठेवायचे. इमर्जन्सी 3 ते 4 महिने पुरेल केलं जायचं. तुम्ही आता कोकणात फिरताय, कोकणामध्ये खड्ड्यात पेवी किंवा कणगी असं म्हणतात, काही ठिकाणी याला आंबरखेड असं म्हणतात बघा. 22, 20 आणि 15 फूट धान्य काढण्यासाठी लाकडी सिटी खाली टाकायचे, गोणीत धान्य भरायचं आणि धान्य बाहेर काढायचं. हे धान्य कोठार खाली मंत्र्यांची घरं, ही दास्यांची घरं, ही राण्यांची घरं, तो मेणा दरवाजा आणि तो पालखी दरवाजा. तुम्ही पाहून घ्या वरून, मग राजांच्या वाड्यात जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. महत्वाच्या पॉईंटवरती आलो. छत्रपती शिवरायांचा राजवाडा म्हणजे महाराजांचं राहण्याचं घर बघा. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, आणि हीच आपल्याला माणिक मोती, दुसरी दौलत नाही बघा. राजांचं दर्शन घ्यायला हजारो शिवभक्त गडावर येतात. आल्यानंतर इथली माती आपल्या कपाळाला आवर्जून लागतात, कारण इथल्या प्रत्येक दगडाला शिवाजी राजांचा स्पर्श झाले. या वास्तूमध्ये महाराज 10 वर्ष राहिले. हे त्यांचं राहण्याचं घर. हा राजवाडा या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत बघा. हा महाल 2 मजली उंच होता. त्याच्यावर सागाची लाकडं, मातीची कौलं आणि पैठणी कापडाने हा गड सजवलेला. तुम्ही कल्पना करा की रात्रीच्या माशिल्लीच्या उजेडामध्ये गडाचं वैभव कसं लखलखत असेल. इंग्रजांनी अटॅक केलं असतं ना तर आजही आपल्याला वैभव कसं पाहायला भेटलं असतं बघा. या महालात 4 चौतर आहेत. हा पहिला चौतारा, हे राजांचं बेडरूम, तिथे राजे झोपायचे सर. पुढे स्वयंपाकघर, सचिवालय, दिवाणी खास, त्यातून जायचे. महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला 19 फेब्रुवारी 1630 आणि छत्रपती शिवरायांचं निधन हे रायगड किल्ल्यावर झालं 3 एप्रिल 1680 ला. त्याची मराठी तारीख आहे
चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती शनिवारी दुपारी 12 वाजता महाराजांनी आपल्या ध्यानाला या चौथऱ्यावर सोडलं बघा. म्हणजे इथेच राजांचं निधन झालेलं आहे 3 एप्रिल 1680 ला. तिथून त्यांची अंतिमयात्रा निघाली. ते वरचं एक मंदिर दिसतं का सगळ्यांना, जगदीश्वर महादेवाचं मंदिर आहे. त्या मंदिरासमोर राजांची समाधी वगैरे त्याची माहिती मी तुम्हाला नंतर देणार आहे. राजांना फक्त 50 वर्ष आयुष्य लाभलं. त्यांनी 10 वर्ष गडावरून कारभार पाहिला. महाराजांच्या नंतर संभाजी राजांनी 9 वर्ष पाहिला. म्हणजे शिवाजी राजांचा संभाजी राजांचा राहता राजवाडा. या राजवाड्यात ज्यावेळी जिजाऊ मासेबाई त्याही राहिलेत. राजाराम महाराज पण राजवाड्यात राहिले. हा राजवाडा रायगडावरचं महत्वाचं ठिकाण आहे, कारण की या राजवाड्याला 4 लोकांची पाय लागलेले आहेत बघा. या राजवाड्यात एक लग्न सोहळा देखील झाला. राजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज माहिती असतील. प्रतापराव गुजरांचं नाव वेगळं असेल. वेड्यात वीर मराठी दौडण्यासारखं नेसलच्या खिंडीमध्ये अवघ्या 7 मावळ्यांसह मारले गेले प्रतापराव गुजर यांची कन्या जानकी आणि राजाराम महाराजांचं लग्न या राजवाड्यात झालेलं बघा. राजवाडा रायगडावरचं महत्वाचं ठिकाण आहे. हे त्यांचं बेडरूम. इथे राजाने आपला देहांत सोडला. हे त्यांच्या पाणी पिण्याची टाक्या. पानकरी लोक कावड्याने पाण्याची कावड तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल खांद्यावरती आणतात. ह्या पाण्या महाराजांना टाक्या पाणी पिण्यासाठी भरायचे. आणि पलीकडे दगडामध्ये खड्डा आहे ना, हे राजांचं आंघोळचं ठिकाण स्नानगृह त्यावेळेचं. आणि आतून जमान्यात आपला बाटप कसा असतो त्यावेळेचा राजांचा हा बाटप आहे. आणि समोर तुम्हाला काही गोल दगड पाहायला भेटत ना, ही दगड आताची आहेत, ही दगड पूर्वीची आहेत. गडाच्या संवर्धनासाठी दगड आणलेले आहेत बघा. आणि बाटप बघून घ्या. तुला आपण पुढे बाल्कनीकडे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. ये पानी की टैंकी है, क्योंकि बाल्टब दिखाता हूँ मैं. जो हमारे छत्रपति शिवाजी महाराज थे उनका ये बाल्टब है. ये तो कुछ बोलने का काम ही नहीं भाई. इधर वो भाई सब बता दे रहे हैं क्या क्या है. तो देख सकते हो भाई क्या व्यू है, क्या बताऊँ मैं आपको. सर आपण 1 नंबर चौथरा पाहिला. ते शिवरायांचं बेडरूम. तिकडे राजांचं निधन झालं. ते समोर मंदिर दिसतं ना मला, जगदीश्वराचं मंदिर आहे. मग ते मस्जिद काय पाहायला भेटते. मोगलांची फसवणूक करण्यासाठी आकार असं दिले बघा. आणि राजे शंकर महादेवाचे खूप मोठे भक्त. पण शंकराच्या मंदिरासमोर पांढरं घुमट दिसते बघा, थोडंसं पांढरं. ती राजांची समाधी आहे बघा. त्या ठिकाणी महाराजांच्या कलेला लागणी दिलेली आहे बघा. सर राजांना 50 वर्ष आयुष्य आपलं 10 वर्ष गडावर त्यांनी कारभार पाहिला. आणि हा 2 नंबर चौथरा आहे ना, ही त्यांचं स्वयंपाकघर आहे. महाराजांचं आणि राण्यांचं स्वयंपाक या ठिकाणी महाराजांच्या नजरेसमोर बनवायचे. कारण की पूर्वी विष प्रयोग होण्याची शक्यता असायची. आपण काही इतिहासकारांचं म्हणणं असं की राजांचं निधन हे विषाणी झालेलं आहे. तर काहींचं म्हणणं की महाराज आजारी होते बघा. तर हे स्वयंपाकघर महाराजांचं, याला आता आपण किचन म्हणतो. पण त्यावेळी किचनला मुठपातखाना असं म्हटलं जायचं. हा त्यावेळेचा मुठपातखाना. जिथे आपण उभे होतो सर, हे सचिवालय. स्वराज्याचा लेखी कारभार इथून चालला जायचा. आपण टीव्ही पिक्चर मध्ये पाहतो बघा, समोर चौकोनी टेबल ठेवतात आणि बसून लेखी कारभार करतात. हे सगळं इथून चाललं जायचं. खाली मंत्री राहायचे. इथे मंत्र्यांची 8 ऑफिस होती बघा. हा दिवाणी खास. इथे खास लोकांचा म्हणजे मंत्र्यांचं मिटिंग असेल, न्यायनिवाडा असेल ना, ते या चौथऱ्यावरती व्हायचा. दिवाणी आम पुढे आहे, आम जनतेचा न्यायनिवाडा पुढे व्हायचा बघा. हा दिवाणी खास, दिवाणी आम सर पुढे आहे बघा. ह्या 4 साईडने ज्या खिडकी आहेत ना सर, ही टिहळणी बुर्ज म्हणजे वाच करण्यासाठी. ज्यावेळी महाराज गडावर राहायचे त्या वाड्याला सर पहारा असायचा. ही टिहळणी बुर्ज. आणि समोर तुम्हाला एक विटाची रूम दिसते बघा. आता इतिहासकारांचं म्हणणं आहे की महाराजांचं देवघर असू शकतं बघा. आणि पुढे राजांचं सिंहासन आहे. आपल्याला तिकडे जायचं आहे बघा. या खिडकीतून जर खाली पाहिलं ना, तर खाली एक तलाव आहे, गंगासागर तलाव. नंतर आपण पाहूया. एक तलावाची खाली खोली 32 फूट आहे. आणि त्याचा राऊंड आहे ना, हा 84 मीटरचा पूर्ण राऊंड आहे बघा. याचं नाव गंगासागर का पडलं माहितीये का? गंगा म्हणजे नद्या, समुद्र म्हणजे सागर. महाराजांच्या राज्याभिषेकाला काशीचे काका भट्ट आलेले बघा. ते नद्यांचा सागरांचा पाणी अभिषेक घालायला होता. अभिषेक झाला आणि काही कळशात पाणी उरलं तर खालच्या तलावात सोडलं, म्हणून तलावाचं नाव गंगासागर तलाव पडलं. गंगा, यमुना, नर्मदा यांच्या आणीला साऱ्या बहिणी जल हे झाले तीर्थांचे घर. नाव त्याचे गंगासागर आहे. 32 फूट गोल. आणि गंगासागरात रायगडावर 11 तलाव आहेत. 2 वर्षे पाऊस नाही पडला तरी किल्ल्यावर पाण्याची टंचाई येत नाही. राजाने पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तलावातून निघणारा दगड रायगडाच्या बांधकामासाठी वापरला. खड्डे झाले, तलावात टाकले गेले. म्हणजे एका दगडात 2 पक्षी बनले. पिण्यासाठी पाणी झालं, बांधकामासाठी दगड पण निघाला. आणि खिडकीतून सरळ पलीकडे पाहिलं ना, तर समोर एक टोक आहे झेंडावाला, टकमुक टोक. महाराजांच्या काळात तुम्ही चोरी लबाडी फितून केली, टकमुक टोकावर न्यायचे, पोत्यात बांधायचे आणि खाली टाकलायचे बघा. त्याला टकमुक टोक असं म्हणतात. त्याची 1200 फूट जरी खोल आहे. ते समोर आहे आणि खाली गंगासागर तलाव आहे. यांचं झालं का आपण पाहूच या. या साईडला हिरकणीचा बुरुज आहे, तोही तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही सगळ्यांनी हिरकणी स्टोरी पिक्चर पाहिला असेल. हिरकणी बाळासाठी कडावरून जो कडा उतरली, तुम्ही आलात तोच कडा, पण त्या कडाचा लास्ट या साईडला बघा. गडाचा नेम होता. समोर नगारखाना आहे. तिकडे नगारखान्यावर नगारा वाजला की रायगडाचा महादरवाजा सकाळी उघडायचा, संध्याकाळी बंद व्हायचा.
कोजागिरी पौर्णिमेला हिरकणीला उशीर झाला, दरवाजा बंद झाला, तिला खाली सोडलं नाही. तिला 6 महिन्याचं लेकरू खाली गावात राहत होतं आणि बाळासाठी ती कडा उतरली. ही बातमी राजांना कळाली. पालखीत बसून तिला तिच्या बाळाला गडावर आणलं. तिला विचारलं, हिरा तू रात्री बाळासाठी उतरलीस, आता उतरशील का? हिरकणी काय बोलली की ज्यावेळी उतरले त्यावेळी नजरेसमोर माझं बाळ होतं, आता मला तरी दिसते, मी तो कडा उतरू शकत नाही. मग महाराजांनी काय केलं, आर्किटेक्ट हिरोजीला सांगितलं, हिरोजी तो कडा तासात तटबंदी बांधा. तटबंदी का बांधा, तर जर तिथून लेडीज जाते तर उद्या शत्रू देखील येऊ शकतो. तसं तटबंदी बांधली, त्याला पॅक केल्या आणि त्या बुरुजाला नाव दिलं हिरकणीचा बुरुज. बघा खालच्या गावाला नाव दिलं हिरकणीवाडी. तिथे सन्मान राजांनी दरबारात केला. तिकडे आपल्याला जायचं आहे. बघा समोर तुम्हाला एक गोलाकारची इमारत दिसते बघा, ही राजांची बाल्कनी. आपल्या घराला कशी बाल्कनी असते बाहेर, राजांच्या वाड्याला बाल्कनी 2 मजली उंच होती. किल्ल्याची पाहणी मला तिथूनच केली. ही राजांची बाल्कनी आणि हा समोर दगडामध्ये रूम आहे ना, हा समोरचा लोक आहेत बघा समोर, त्यांच्या कोपऱ्याला एक खड्डा आहे. त्या खड्ड्यावर धापायला खाली घेऊन ना की अजून खाली एक तळघराचं रूम आहे. ह्या रूमचं नाव खलबतखाना. स्वराज्याचं गुप्तहेर खातं होतं, त्याचे प्रमुख बहिर्जी नाईक. तुम्ही सगळ्यांनी बहिर्जी नाईकांचं, बहिर्जी नाईक म्हणजे स्वराज्याचा तिसरा डोळा. स्वराज्य स्थापनेमागे बहिर्जी नाईकांचा सिंहाचा वाटा आहे बघा. हे गावं किल्ले जायची गुप्त चर्चा आणायचे, ते राजाने इकडे येऊन सांगितलं. त्याला खलबतखाना समजलं. चेंबर फॉर सेक्रेट डिस्कशन, राजांच्या काळात सेक्रेट मीटिंग इथे व्हायची. हा खलबतखाना ही राजांची बाल्कनी. हे स्वयंपाकघर, हे सचिवालय आणि हा दिवाणी खास. दिवाणी आम पुढे हे सगळं टिहळणी बुर्ज, खाली गंगासागर तलाव आहे आणि पलीकडे टकमटोक. तुम्हाला ते हिरकणीचा बुरुज आणि टाकसाळ आणि मनोरी दाखवतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. खड्डे दिसतो बघा सर, 10 पायऱ्या खाली गेलात की याच्या आतमध्ये रूम आहे. समोर राजांची बाल्कनी आणि समोर विटांची रूम दिसते का सगळ्यांना. हा टाकसाळ, राजांच्या काळातील नाणी, शिवराई राजपुत्र होत त्यावेळेचे पैसे या रूमच्या आतमध्ये टाकायचे वगैरे. टाकसाळ लेख असतो सत्यमेव जयते. राजांच्या काळात राजमुद्रा असायची. राजमुद्रा माहिती असेल, प्रतिभचंद्र लेखे व वंदिता शाहसून शिवाच्या राजमुद्रा इथे आपली जायची. हा टाकसाळ आणि खाली ज्या गोलाकारच्या इमारतीत ना सर, हे मनोरे, याचे फोटो तुम्ही 4च्या पुस्तकात पाहिले समजून. हा सर 7 मजली उंच होता. शिवाजी महाराजांच्या राण्या संध्याकाळी निवांत बसायला इकडायच्या. ह्या महाराजांच्या राण्यांच्या बाल्कनी बघा, त्याला सप्तमनोरे असं म्हणतात. त्याला विजयस्तंभ 5 मजली उंच. महाराजांनी किल्ला जिंकला की याच्या 5व्या मजल्यात ते गवत जाळायचं. मग लोकांना समजायचं की राजांनी विजय प्राप्त केला. हा 5 मजली, हा 7 मजली, याच्या वेळेचे मनोरे सर. हा खलबतखाना, राजांची बाल्कनी, टाकसाळ आणि तो लास्ट टोक दिसतो बघा तिकडे गोलाकारचा, दिसतो बघा समोर गोलाकार गवत दिसतंय का तुम्हाला. सर हिरकणीचा बुरुज आहे. हिरकणी बाळासाठी कडा उतरली, या कड्याचा लास्ट टोक बघा, तिथून हिरकणी बाळासाठी कडा खाली उतरलेली आहे बघा. आता तुम्ही या खिडकीतून गंगासागर तलाव आणि समोर झेंडावाला टोक आहे, तिकडून पाहून घ्या. पुढे जाऊया. बोला शिवाजी महाराज की जय. वरच्या ना महत्वाच्या पॉइंट वरती आले छत्रपती शिवरायांचा दरबार. आणि इथे आपल्या राजांचा जो 352 वर्षापूर्वी राज्याभिषेक सोहळा झाला बघा, ते रायगडावरचं पवित्र ठिकाण हेच आहे बघा. तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा शाळेमध्ये किंवा ऑफिसमध्ये एक राज्याभिषेकाचा आडवा फोटो फ्रेम पाहता का सर, तो इथलाच आहे. ही भिंत पेशव्यांच्या काळातली, हे प्लास्टर 2001 साली केलं बघा. हे राजांचं सिंहासन, इथेच महाराज बसायचे. आपण जे शिवरायांची मूर्ती पाहतो ना, ही मूर्ती आत्ता बसवली 6 जून 2009ला. हे छत्र 1985ला बसवलं. याला मेक नंबर आहे असं म्हणलं. पण असं राजांचं त्यावेळेस सोन्याचं होतं सिंहासन. हे जे आहे हे पंचधातूचं आहे, म्हणजे 5 धातूपासून बनवलेलं आहे. 32 मण सोन्याचं सिंहासन होतं. 1 मण म्हणजे 40 किलो आणि 32 मण म्हणजे 1280 किलोचं इथे राजांचं सोन्याचं सिंहासन होतं. हे सिंहासन औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खानाने गडाला वेढा मारला 1689ला. त्या वेड्यामध्ये त्यांनी सिंहासन इथलं फोडलं, वितळवलं आणि घेऊन गेला. त्यामुळे आज आपलं सिंहासन पाहायला सर भेटत नाही बघा. पण इथे राजांचा राज्याभिषेक झाला. शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाची तारीख आहे 6 जून 1674 शनिवार. आणि शनिवारी सकाळी पहाटे 5 वाजता इथे महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. सर शिवरायांचा राज्याभिषेक पाहायला ना 6000 लोक आलेले. म्हणजे राजांचा राज्याभिषेक पाहायला या ठिकाणी सकाळी पहाटे 5 वाजता 6000 लोक आलेले. सिंहासनाच्या उजव्या साईडला राजांचं मंत्रिमंडळ बसलं होतं. त्यांची मुलं डाव्या साईडला जिजाऊ महासाहेब त्यांच्या राण्या बसल्या होत्या. 6000 लोकांनी दरबार गच्च भरला होता. पण 6000 लोकांमध्ये ज्या सरदारांच्या जीवावर राजांनी एवढं मोठं स्वराज्य उभं केलं होतं ना सर, ते लढाईमध्ये मारलेले सरदार राजांच्या आनंदाला नव्हते. त्यांच्या विधवा बायका ती लढाईमध्ये मारली होती. त्यांच्या विधवा बायका त्यांची लहान लहान मुलं 6000 लोकांमध्ये बसले. आणि हे पाहून महाराजांचं अंतःकरण भरून आलं. राजांचं अंतःकरण भरून येण्याचं कारण काय होतं की ज्यांच्या जीवावर आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो ते लढाईमध्ये मारलेले सरदार आज आमच्या आनंद झाला नाही. राजांना त्या सरदारांची आठवण येते. राजे जिजाऊ महासाहेबांना काय म्हटले की आऊ साहेब, आज आम्ही सिंहासनाची पहिली पायरी चढतो ना,
आधी लगीन कोंडाण्याचं मग आमच्या रायबाचं, म्हणजे स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून तानाजी मालुसरे कोंडाणा जिंकण्यासाठी गेले. गड आला पण सिंह गेला. तानाजी मालुसरे यांची उपस्थिती राजाने ते पाहायला भेटत नव्हती. पहिल्या पायरीला महाराजांनी तानाजी मालुसरे यांचं दिलं. दुसरी पायरी चढतो महाराज, लाख मेल तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मरता कामा नये असे म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे यांची उपस्थिती राजाने ते पाहायला भेटत नव्हती. प्रतापराव गुजर, शिवा काशीद, जन्माला जरी शिवा काशीद आलो तर मरताना शिवाजी राजा म्हणून मरणार आहे. शिवा काशीद यांची उपस्थिती राजाने इथे पाहायला भेटत नव्हती. अशी असंख्य वीरांची राजी नाव घेत राजे सिंहासनावरती बसले. गागा भट्टाने राजांचा अभिषेक घातला. महाराजांच्या हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली. 7 नद्यांच्या पाण्याने अभिषेक घातला. महाराजांच्या अंगावरती 1000 मोहरांचा वर्षाव झाला. या नगारखान्यावरती नगारे सनई चौघडे वाजले. रायगडाचा महादरवाजा 21 तोफांच्या सलाम्या झाल्या आणि या गेटमधून एक ललकारी झाली. ललकारी अशी आहे की तुम्ही सगळ्यांनी मागून जोरात जय बोलायचे की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, छत्रपती संभाजी महाराज की जय. अशा प्रकारे छत्रपती शिवरायांचा 352 वर्षापूर्वी राज्याभिषेक सोहळा पार पाडला बघा. सर सिंहासन आणि हा गेट आहे ना, हे मधलं अंतर 250 फुटाचं आहे. इथे जर तुम्हाला बोलायचं असेल माईक लागतं. पूर्वी माईक लागते सिस्टीम नव्हती बघा. महा ऐकू राजा इथे बसून बोलले की समोरची चारी कोपऱ्यात आवाज द्यायचा. तिकडून एखादा व्यक्ती बोलला अशी टिचकी वाजवली, कागद जरी फाडला पेपर गेले तरी आजही इकडे आवाज येतो. याला इको पॉईंट असं म्हणतात. प्रतिध्वनी. हा प्रतिध्वनी सर कशामुळे येतो माहितीये का? ह्या दगडामुळे. हा दरबार सगळा मोकळा आहे. दरबार दगड काय सगळा प्रश्न पडला असेल एवढा मोठा. ह्या दगडामुळे आवाज रिप्लेस होतो यासाठी हे ठेवले. पण हे आर्किटेक्टची कला आहे. हिरो जिंदुलकरांची कला आहे बघा. त्यांच्यासाठी आपल्याला टाळ्या वाजवायच्या. तुम्हाला मी आज प्रत्यक्ष दाखवलं असतं सर, पण गर्दी असते म्हणजे शांत वातावरण लागतं बघा. आणि हा जो समोर गेट आहे नगारखाना, तुम्ही मुंबईचा गटपिंड्या पाहिला असेल. असंच आहे, इंग्रज इथं आले, इंग्रजांची कॉपी केली मग गटपिंड्या केले. पण हा राजांच्या काळातला नगारखाना. याच्यावर नगारा वाजला की रायगडाचा महादरवाजा सकाळी उघडायचा, संध्याकाळी वाजला की महादरवाजा संध्याकाळी बंद व्हायचा बघा. हा नगारखाना 52 फूट उंची, आतून 32 पर्यंत झाला. नगारखाना, दरबार आणि सिंहासन. तुम्ही सगळ्यांनी इथे थांबा असेल. एक मी फोटो घेतो, आपण पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपति शिवाजी महाराज के सिंहासन से निकल चुके हैं, अभी इधर जा रहे हैं गेट के बाहर. भाई गाइड करने की ज़रूरत नहीं है, वो भैया बता दे रहे सब क्या क्या है. तो इधर छत्रपति शिवाजी महाराज के टाइम परत हिरो जिंदुलकर. आणि त्याच गेटच्या भिंतीवर तर एक शिलालेख पण तुम्हाला भेटेल. शिलालेख असं कसं आहे माहिती आहे का? की हिरो जिंदुलकर हा रायगड त्यावेळी बांधले ना, या किल्ल्याची गॅरंटी त्या ठिकाणी लिहून ठेवले. ते गॅरंटी पत्रामध्ये उल्लेख आहे की गडाव काय वास्तू बांधलेत. महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि शेवटचे ओळख दिले, यावं चंद्र दिवा करू. जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य राहतील ना तोपर्यंत रायगडावरच बांधकाम तसंच राहील. तर इंग्रजांनी किल्ला उद्ध्वस्त केला नसता, तर हिरोजीने लिहिलेल्या गॅरंटीप्रमाणे किल्ला तसा राहिला असता बघा. ते पत्र पण त्या ठिकाणी आहे तुम्हाला, पण ते मोडी लिपीत आहे, तुम्हाला बघायला भेटेल. आणि समाधीच्या खालच्या साईडला वाघ्या नावाचा कुत्रा आहे. वाघ्यावरून महाराष्ट्रामध्ये वाद आहे, कारण की वाघ्याची इतिहास कुठे नोंद सापडत नाही बघा. तर वाघ्याची समाधी, महाराजांची समाधी, गडाचं गॅरंटी पत्र, हिरोजींच्या नावाची पाठी आणि मंदिर याची मी माहिती दिली. तुम्ही दर्शन घ्या. तुम्हाला तिकडे जायचंय, तिथे आमची माहिती संपते. माहिती संपवण्यापूर्वी मराठ्यांचे काही 2-3 शेअर सांगतो बघा. पहिला शेअर असा आहे की घासला विना धार नाही तलवारीच्या पातीला, आणि मराठ्यांनी विना अर्थ नाही महाराष्ट्राच्या काला मातीला. अंधाराला घाबरत नाही उजेडाची साथ आहे, मॉडेल पण वागणार नाही मराठ्याची जात आहे. जिजाऊ मासाहेब आपण जन्माला आल्या नसत्या तर अंगणात दिसली नसती तुळस, आणि शिवाजी राजांना जन्माला घातले नसते तर दिसले नसते मंदिरावरचे उंच उंच कळस. मंदिरावरचे उंच उंच कळस. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भाई ने सब कुछ गाइड कर दिया है. तो इतना कुछ मेरे को भी नहीं पता था, भाई लोग बता सकता था, पर इतना कुछ नहीं पता था क्या भाई. बराबर हम अभी जा रहे छत्रपति शिवाजी महाराज की समाधि के पास जाते हैं अभी. चुके हम लोग, तो जाते हैं अभी अंदर. बहुत भीड़ है. हम लोग अंदर फोटो वीडियो खींच लिए हम लोग ने थोड़े. देखो भाई लोग हम इधर आए अभी. तो क्राउड बहुत है भाई लोग इधर. आज संडे है ना, इसके वजह से.
हमारा रायगढ़ हो चुका है, मतलब बहुत बढ़िया जगह है भाई। आप एक बार विजिट करना, मेरे को तो बहुत अच्छा लगा, सबसे ज़्यादा इधर ही अच्छा लगा। अगला हमारा प्लेस है प्रतापगढ़। तो अभी खाएंगे पियेंगे, नाश्ता पानी करेंगे, फिर उसके बाद निकलेंगे जाने के लिए प्रतापगढ़ के लिए। पहुँच चुके हैं अभी प्रतापगढ़, तो जा रहे हैं हम लोग ऊपर। दूसरी कॉलेज ट्रिप के बच्चे आए हुए हैं, तो देखो ऊपर प्रतापगढ़ है, तो जा रहे हैं हम ऊपर अभी अंदर। प्रतापगढ़ के अंदर जा रहे हैं अभी, देख सकते हो आप लोग। इधर कुछ नहीं है, बहुत पे दुखने लग गए हमारे चढ़ने ऊपर। देख सकते हो इधर बंदर भी है। तो इधर थोड़ा बंदर को खिला रहे हैं हम लोग। भाई खाने दे रहे, उसको खाने दे। हम लोग पहले नीचे जा रहे हैं इधर गुफा में, क्या है तो देखने के लिए। भाई लोग तुम ब्लॉगर बन जाओगे तो मेरा कैसा होगा? ऐसा मत करो मेरी जान। ब्लॉगर नहीं बन रहे, क्या बात कर रहे हैं? हाँ, मेरे वांदे पड़ जाएंगे ना तुम ब्लॉगर बन जाओगे तो गाइस ये तो कुछ सीन ही नहीं है, चलते ही जाना है। इधर से उधर निकलेंगे क्या है, बस नहीं है इधर। बस कुछ नहीं गाइस, इधर उधर से इधर निकले। तो गाइस आ चुके हैं हम लोग ऊपर देखने के लिए क्या है, तो अभी इधर से व्यू देखते हैं। ओ भाई व्यू मतलब व्यू है। शूट चालू है सर लोग का, तो अभी नीचे जाएंगे हम इधर से सीधा। कितना अच्छा तो था, पर रायगढ़ एक नंबर था भाई, खतरनाक था रायगढ़। तो जाएंगे अभी नीचे। तो गाइस हम प्रतापगढ़ से सीधा आ चुके हैं महाबलेश्वर के पास। तो सर लोग बोल रहे हैं शॉपिंग भी कर लो, बोले थोड़े बाद जो करने हो। तो आए भी देखते हैं क्या है, तो इधर तो भाई लोग मार्केट आप लोग कितनी ज़बरदस्त है। तो देखो बहुत खतरनाक मार्केट है भाई, एक से एक चीज़ है इधर। सुपर मार्केट घूम लिए, तो ज़्यादा भी निकलते हैं होटल पे। खाना पीना हो गया, तो आ गए हम लोग अभी रूम पे। तो पूरे थक चुके हैं, तो मिलते हैं अपन लोग सुबह में। अभी सबको मेरे तरफ से गुड नाइट। ऐसे भी निकल चुके हैं रूम से, अभी गाड़ी में कैसे नहीं क्या पता घर जाने का। घर चले जाएंगे तो अच्छा है, दूसरा मंदिर नहीं होना चाहिए। तो जाते हैं अभी गाड़ी में, चल चुके हैं कॉलेज के पास, तो जाते हैं अभी घर।